नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव चाकण महामार्गावर तुंबलेल्या गटारांमुळे रस्त्यावर डबकी साचून या सांडपाण्याचा त्रास गेली अनेक वर्ष या रस्त्यालगतच्या व्यावसायिकांना व नागरिकांना होत आहे। तळेगाव दाभाडे स्टेशन भागात तळेगाव चाकण महामार्गावर पैसापण काच कारखाना आणि मयुरेश हॉटेल समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट रस्ता रुंदीच्या कामामुळे पावसाचे आणि गटाराचे पाणी रस्त्याच्या कडेला साचत असल्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून वाहन चालकांनाही धोकादायक झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गिरीश खेर यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांना दिलेल्या बेमुदत पाण्यात उभे राहण्याबाबत पत्रानुसार सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते पाण्यात उभे राहिले। यावेळी त्यांच्यासोबत राजेश सरवदे, हिम्मत पुरोहित, बाळतात्या भेगडे, दिलीप सुतार, संजय देशमुख, तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। चर्चा करण्यासाठी वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम तेथे आले। त्यांनी सदर समस्या समजावून घेतली आणि ही समस्या येत्या 15 दिवसात सोडवितो असे आश्वासन दिल्यानंतर गिरीश खेर यांनी आंदोलन स्थगित केले। यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, नगर रचनाकार विश्वजित कदम, स्वच्छता निरीक्षक तुकाराम मोरमारे, मयूर मिसाळ आदी उपस्थित होते। या संबंधात जी तक्रार माझ्याकडे केलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी संबंधित देखभाल दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टर तसेच संबंधित अभियंता आणि माझ्या सगळ्या तळेगावचा स्टाफ हा इथे येऊन आम्ही पाहणी केलेली आहे। याच्यावर काय उपाययोजना करायची ते देखील आमचं ठरलेलं आहे। तर पुढच्या आठवड्याच्या आत मी तर 2-3 दिवसात म्हटलो होतो, तर आठवड्याच्या आत बाकीच्या काही अडचणी असतील तर आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। यांचा गेल्या मला यांनी गिरीशजींनी आल्याला सांगितलं गेल्या 3-4-5 वर्षापासूनचा हा प्रॉब्लेम आहे। तो 100% जरी नाही सॉल्व्ह झाला तरी पण आता तात्पुरत्या ज्या उपाययोजना गिरीशजींनी सुचवलेल्या आहेत किंवा स्थानिकांनी सुचवल्या आहेत त्या उपाययोजना आम्ही तात्काळ करू आणि PWD, नॅशनल हायवे आणि नगरपालिका एकत्र बसून या विषयावर पुन्हा एकदा आम्ही कायमस्वरूपीचा उपाय काय असायला आहे, उपाययोजना काय असणार आहे याच्यावर निर्णय घेऊ आणि हा देखील रस्त्याचा जो विषय आहे तो पण आम्ही नक्कीच सॉल्व्ह करू। आपल्या नागरिकांना यापुढे अशा आंदोलन करायची गरज भासणार नाही, लागणार नाही याची प्रशासन नक्कीच काळजी घेईल। तरी संबंधितांना सर्व नागरिकांना मी धन्यवाद देतो, त्यांनी हा प्रश्न माझ्यासमोर मांडला आणि तो आम्हाला आमचं कर्तव्यच आहे ते काम करणं, ते आम्ही सॉल्व्ह करूच। तरी इथे उपस्थित सर्वांना विनंती करतो की नगर परिषदेला काही टाइम द्यावा आणि त्या टाइममध्ये आम्ही हा सर्व उपाययोजना करू आणि तोपर्यंत आपण किंवा अशा प्रकारे आंदोलन करण्याची आपल्यावर गरज येणार नाही आणि आपण आपलं आंदोलन देखील थांबवावं असं मी सगळ्यांना विनंती देखील करतो। धन्यवाद। की गेले 3 वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की हे आतून येणारे जे गटर आहे याची आता वस्ती वाढलेली आहे, याच्यावर पूर्वी घरं होती आता बिल्डिंग झालेल्या आहेत, याचा पाण्याचा फ्लो वाढलेला आहे आणि हे उघडं पाणी अशा पद्धतीने येणं हे आपल्या तळेगाव नगरीला शोभणार नाही। म्हणून इथं बंद पाईप टाका हे आम्ही सिटी इंजिनियर बनसोडे साहेबांनी जे 2-3 वर्ष CO येत आहेत तर हे मी सांगतोय, परंतु त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही म्हणून आज ही वेळ आली। आता त्यांनी साहेबांनी आश्वासन दिलेले की मी इथं बंद पाईपाचं मोठं गटार एवढ्या 8 दिवसामध्ये पूर्ण करतो म्हणून, तर साहेबांनी ते आश्वासन दिले, त्याबाबत आमचं समाधान झालेलं आहे। आता हे झालं सांडपाण्याच्या बाबतीत, परंतु क्रॉस ड्रेन जे आहे इथून रस्त्याचं हे साहेब पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी असंच ठेवावं लागेल किंवा अशीच पाईपाची लेवल करून कंटिन्यू त्या मोरीपर्यंत तुम्हाला न्यायला लागेल। त्याचा या कामामध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे की ते काम पण तुम्ही नाही केलं तर नगरपालिका करील, त्याचा खर्च तुमच्याकडून वसूल करून ते काय असेल ते त्यांचं ते पाहतील, परंतु त्याही कामाला साहेब एक द्या ना मुदत, हे जसं तुम्ही सांगितलं त्यासोबत आधी बैठक घ्यावी लागेल आम्हाला। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।